हाय फ्रेंड्स, तर चला आपण आज ओल्या राजम्याची भाजी बनवणार आहोत. तर मी बघा सोलून चांगला स्वच्छ धुवून नमक टाकून शिजवून घेतलेला आहे. त्याचबरोबर कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण बारीक केलेला आहे, 1 टमॅटो आणि 2 छोटे कांदे. तर तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेला हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. हा कांदा चांगला खमंग फ्राय करून घेऊया. बघा कांदा भाजत आलेला आहे, तर याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेऊया. टोमॅटो पण एकदम चांगला फ्राय करून घ्या. टोमॅटो बघा सॉफ्ट झालेला आहे, तर याच्यामध्ये थोडीशी धना पावडर टाकून घेऊया. त्याचबरोबर थोडेसे नमक, काळा मसाला, हे मिश्रण आपण बारीक गॅसवरती परतून घेऊया. त्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे. तर चला मग शिजवलेला राजमा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर टाकून भाजून घेऊया. तर चला मग ह्याला 1-2 वेळेस आपण मिक्स करून घेऊया आणि लास्ट आपण शेंगदाणा कूट टाकणार आहोत. तर चला मग आपला फायनली राजमा तयार आहे. तर याच्यामध्ये शेंगदाणे कूट टाकून घेऊया. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा रस्सा करू शकता. तर फायनली आपला राजमा रेसिपी तयार आहे. आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा, खूप छान होतं या पद्धतीने. थँक्यू.